शुक्रवारचा स्पेशल बेत आमचा आज। कुरकुरीत फ्राय झाले। सुगंधावरनच कळतं आपल्याला की पण एखाद्याने आवडीने दिल्यानंतर खूप फरक जाणवेल तुम्हाला। चिकन मटनला कसं वेळ लागतो लक्षात ठेवा। आधी मीठ टाकलंय आपण, कलर तर छान आहे। स्पेशल मालवणी मसाला आपण त्याच्यात आज बनवणार। मार्केट मधनं आणली आहे मुशी आणि सौंदाळे। हाय नमस्कार मंडळी। तर आत्ताच मी मार्केटमध्ये जाऊन आलोय आणि मार्केटमधनं आणली आहे मुशी आणि सौंदाळे। तर आज आपल्याकडे आहे मुशीच्या कालवणाचा बेत आणि सौंदाळे फ्राय। आता ह्या दोन गोष्टी आहेत। तर आता अक्षता आतमध्ये तयारी करते मुशी बनवायची, मुशीचं कालवण बनवायची। तर आज तुम्हाला बघायला मिळणार आहे ते आपलं घरी बनवलेलं मुशीचं कालवण। तर चला आतमध्ये काय काय तयारी केली आहे बघूया अक्षताने। आपण आज मुशीचं कालवण बनवणार आहे। तर सकाळीच अशोकने बाजारातनं जाऊन मुशी आणले। मी मुशी स्वच्छ धुवून घेतले। इथे कांदा खोबऱ्याचं वाटप काढलंय। हे तर आपलं रेग्युलर वाटप असतंच। कांदा, लसूण, खोबरं, आलं मिरची लसूणची पेस्ट आहे आणि त्यातनं मी कोथिंबीर साफ करतो ना त्याचे देठ टाकले, ते पण वाटून घेतले। हळद आहे आणि आपण लालबागला ना मसाल्याचा व्हिडिओ बनवायला गेलो मिरची आणि त्याचा। जे वालावलकर आहेत ना त्यांनी आपल्याला सॅम्पलसाठी मसाला दिलेला स्पेशल मालवणी मसाला आपण त्याच्यात आज बनवणार आहे। आणि हे मीठ आहे आणि फोडणीला तेल आहे। फोडणीसाठी आपण कांदा आणि टोमॅटो चिरून घेतलाय। चला आपण आता मुशी फोडणीला देऊया। मी आता इथे ना गॅसवर भांडं ठेवलंय आणि ते गरमही झालंय। आता त्यातनं मी तेल टाकते। तर जरा व्यवस्थित तेल तापू दे। आता इथे ना आपलं तेल चांगलं गरम झालंय। तेल गरम झालंय। आता आपण ना इथे कांदा टाकून घेऊया। तो ना आपल्याला चांगला ना ब्राऊन होईपर्यंत परतून घ्यायचे तेलात। कांदा व्यवस्थित आपला होऊ दे ब्राऊन कलर। त्यानंतर ना त्यात आपल्याला जी आपण पेस्ट करून घेतली ना ती टाकायची। आपण जी आलं मिरची लसूण आणि कोथिंबीरच्या देठाची जी पेस्ट केली तीच आपण आता टाकली। ती पण आपल्याला चांगली तेलात ना परतवून घ्यायची। आता त्यात आपल्याला जो वालावलकरांनी जो मसाला दिलेला ना स्पेशल मालवणी मसाला तो मी टाकते 2 चमचे। कलर तर छान आहे, कळत असेल बघा। त्यानंतर हळद, आणि बारीक चिरलेला टोमॅटो। आणि टोमॅटो लवकर शिजण्यासाठी आपण त्यात थोडंसं ना मीठ टाकून घेऊया। लक्षात ठेवा आधी मीठ टाकलंय आपण, नाहीतर जास्त होईल। मीठ टाकल्यामुळे ना टोमॅटो लवकर शिजतो आपला। बारीक गॅस करून घ्यायचा आणि व्यवस्थित टोमॅटोने शिजून द्यायचं, म्हणजे स्मॅश झाला पाहिजे व्यवस्थित आणि त्याला ना तेल सुटलं पाहिजे। आता बघा आपलं व्यवस्थित ना शिजलाय टोमॅटो त्यात चांगला आणि हे बघा तेलही सुटलंय आता। हे बघा आता ना यात आपण जी धुवून घेतली मुशी ती मुशी टाकूया। आता व्यवस्थित ना ह्या तेलात ना ही मुशी परतून घेऊया। आणि मगाशी मी तुम्हाला ना कोकम दाखवले नाही, पण आपल्याला ही कोकम टाकायची आहे 4-5। व्यवस्थित परत परतून घेऊया। पाच ते 6 मिनिटच आपल्याला फक्त ती वाफेवर शिजवायचं आहे। चिकन मटनला कसं वेळ लागतो तसं मुशीला वेळ लागत नाही। मुशी लवकर शिजते, त्यामुळे एक 5 मिनिटं लागतील आपली मुशी शिजायला। हे आपण जे कांदा खोबरं लसूण आणि थोडंसं आलं घेतलंय ना त्याचं आता हे बारीक वाटण करून घेऊया आपण।
आता आपलं वाटपनं व्यवस्थित बारीक झालं आहे. आता आपली मुशीने व्यवस्थित शिजत आली आहे. त्यातनं आता आपण वाटप घालून घेऊया. आणि मला काय जास्त पातळ करायचं नाही आहे, ते असं थोडं सुकंच ठेवायचं आहे. थोडं आता पाणी टाकून घेऊया आणि त्याला आपलं शिजू देऊया. जे मी वर पाणी ठेवलेलं ना गरम करत, तेच मी पाणी टाकते त्यात. बस झालं आपल्याला. म्हणजे तुम्हाला किती घट्ट पातळ हवं तसं तुम्ही करू शकता ते. आणि मगाशी आपण ना कांदा ज्यावेळी कांदा आणि टोमॅटो ज्यावेळी शिजत होतं ना त्यावेळी थोडं मीठ टाकलेलं. त्यामुळे आता आपल्याला थोडं बेतानेच मीठ टाकायचं आहे. मीठ एक वेळ कमी झालं ना तर ते परत टाकता येतं, जास्त झालं तर खूपच प्रॉब्लेम होतो. त्यामुळे जरासं कमीच टाका. आणि काय चव बघून मीठ टाकता येतच ना. आता ह्याला ना एक 5-7 मिनटं शिजू देऊया. लगेच मुशी शिजते. आणि आपलं हे ऑलमोस्ट रेडीच आहे. सकाळी ना मुशीबरोबर अशोकने सौंदाळे पण आणलेले, ते मी आता स्वच्छ धुवून घेतले. आणि आणल्या ना मी प्रत्येक मच्छीला ना पहिलं मीठ लावून ठेवते. तुम्ही असं बघा आणि मीठ लावलेली मच्छी बघा, खूप फरक जाणवेल तुम्हाला. मीठ लावलेलं मी मच्छीला आणल्या आता ते स्वच्छ धुवून घेतलं आहे. आता सौंदाळेचं मॅरिनेशन दाखवते मी कसं करते ते. आता मी सौंदाळे धुवून घेतले. आलं मिरची लसूणची पेस्ट, वालावलकरांचा स्पेशल मालवणी मसाला, हळद, मीठ आणि हे आगळ आहे, कोकम आगळ. तर आता आपण मॅरिनेशन करून घेऊया. पहिलं मीठ टाकते मी. आपली पेस्ट, मसाला आणि हो वालावलकरांचं आपण काही प्रमोशन करत नाही, पण एखाद्याने आवडीने दिल्यानंतर ते ॲप्रिशिएट तर केलं पाहिजे ना. त्यामुळे ही आपली हळद आणि हे आगळ. आता हे ना व्यवस्थित मॅरिनेट करून घेऊया आपण. आता ना हे व्यवस्थित सगळं ना मॅरिनेशन करून आपण एक 10-15 मिनटं तरी ठेवूया. निवांत वेळ आहे म्हणून. जर तुमची गडबड असेल तर लगेच केलं तरी चालेल. माझ्याकडे वेळ आहे म्हणून मी थोडं एक 10-15 मिनटं ठेवणार आहे. आपलं मुशीचं ना कालवण रेडी आहे. आता त्यावर थोडीशी कोथिंबीर टाकायची आता. आणि मग आपलं हे गॅस बंद केला तरी चालेल. आणि मसाल्याचा ना खरंच खूप छान वास येतो आहे. सुगंधावरूनच कळतं आपल्याला की मसाले कसे आहेत ते छान आहेत. तर खाऊन कळेल आपल्याला. तशी मी टेस्ट केली आहे, चांगलं झालं आहे. आता मी वरून ही अशी कोथिंबीर टाकते त्याच्यात. आपल्या आता मुशीची ग्रेव्ही तयार झाली. आपले सौंदाळे मॅरिनेट झाले आहेत. आणि मी इथे तांदळाचे पीठ घेतलं आहे. मी रवाही घेते, पण आता मी तांदळाचे पीठ घेतलं आहे. त्यात आपण थोडीशी हळद टाकूया, कारण ह्याला मसाले लागलेत. आपल्या ह्या कोटिंगला पण मसाले लागले पाहिजे ना, म्हणून मी नेहमी ना यातही हळद आणि मसाला टाकते. थोडासा मसाला आणि अगदी चवीपुरतं मीठ. आता हे चांगलं आपण मिक्स करून घेऊया. आणि हे जरी आपली पीठ ना राहिलं ना तरी ते आपण बंद डब्यात ठेवून द्यायचं. आपण ते डब्यामध्ये ठेवून परतच्या मच्छींना लावलं ना तरी चालतं. पण मिक्स करताना कसं करायचं, म्हणजे मच्छीला लावताना ना एका साईडला थोडं थोडं घेऊन लावायचं. सगळं पीठ ओलं नाही करायचं. तवा गरम झाला आहे, मी आता तेल टाकते. मी आता व्यवस्थित त्याला गोळून घेऊया मच्छीला पीठ. आता ना आपले व्यवस्थित सौंदाळे कुरकुरीत फ्राय झाले. आता आपण रेडी टू ईट. चलो. आणि आपला जो मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं होतं बेत,
मुशीचं कालवण मस्त असं, सोबत सौंदाळा फ्राय. आणि मला खूप आवडतो सौंदाळा फ्राय, म्हणजे एकदम सिंपल मच्छी आहे आणि खायला खूप छान टेस्टी लागते. सोबत राईस आणि चपाती आणि आपला कांदा, जो आपल्या प्रत्येक जेवणामध्ये असतो नॉनव्हेज जेवणामध्ये. असं हे आपलं शुक्रवारचा स्पेशल बेत आमचा आज. तर असा आहे आपला शुक्रवारचा मस्त मच्छीचा बेत. आणि आपण आणलेली मुशी, त्यासोबत ते सौंदाळे. आणि अक्षताने जे मुशीचं कालवण बनवलं आहे त्याची रेसिपी तुम्ही पाहिलीच असेल. तुम्ही पण घरी बनवून बघा, एवढा मस्त सुगंध येतोय ना. आणि टेस्टीच बनली आहे 100%, कारण अक्षता जेवण नॉनव्हेज एकदम भारीच बनवते, टेस्टीच बनवते, त्यामुळे नो डाऊट. आणि सोबत सौंदाळे फ्राय आहे. तर ठीक आहे मित्रांनो, तुम्हाला हा आपला घरी बनवलेल्या मुशीच्या कालवणाचा व्हिडिओ आणि त्यासोबत सौंदाळे फ्रायचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला नवीन असेल चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग असेच भेटू आपल्या नवनवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर, बाय बाय.